वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या मार्फत सादर होणाऱ्या विश्वविक्रमी पुस्तक सोहळ्यामध्ये आज आपल्याबरोबर जयमाला पाटील ह्या एक लेखिका आहेत. या उपक्रमामध्ये त्यांचा कथासंग्रह हिंदोळा हा प्रकाशित होणार आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया. जया, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण कथा लिहितो, कविता करतो, पण ह्या लेखन प्रवासासाठी काहीतरी एक प्रेरणा असणं गरजेचं असतं. तर तुझी लेखनाची प्रेरणा काय आहे सांगशील? ऍक्च्युली लहानपणापासूनच मला खूप सारं वाचायला आवडायचं, पण असं आणि खूप बोलायला आवडतं मला, पण प्रत्येकच वेळेस समोरचं ते ऐकून घेईल असं नसतं. मग मी बरोबर. अशी लिहित राहायची नेहमी, पण मग तरी मागे शिक्षणात इंजिनिअरिंग करताना थोडं लिखाण मागे पडलं. पण त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये सतत घरी होतो आणि मी त्यावेळेस हैदराबादमध्ये होते, त्यामुळे मराठी शेजारी नाही, कोणीच नाही की आपल्या भाषेत व्यक्त होणार असं कोणीच नाही. मग त्याच्यामुळे मी एक कथा लिहिली जी आमच्या घरासमोर घडलेली होती आणि त्या कथेला 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आणि खूप छान रिस्पॉन्स आला आणि मला वाटलं की यार आपणही लिहू शकतो आणि असे माझ्या लेखन प्रवासाची सुरुवात झाली. मस्त. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना टिपत त्यातून एक कथा गुंफणं खरंच एक कौशल्य आहे. आणि आता बोलताना उल्लेख केला इंजिनियर. कमाल. म्हणजे एका इंजिनियरनी अशी छान एक वेगळी कला अवगत करणं आणि त्याच्याबद्दल पुस्तक प्रकाशित होणं हे खरंच कौतुकास्पद आहे. लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात की तू इंजिनियर आहेस आणि लेखिका पण आहेस, तर लोकांना वाटतं की इंजिनियर असतो म्हणजे तो व्यक्ती असा रसिक नसतो की तो फक्त कोड करू शकतो, तो फक्त टेक्निकली काम करू शकतो, पण एक भावना प्रधान गोष्टी लिहू शकतो हे लोकांना पटत नाही. पण आता जेव्हा मी लिहिते तेव्हा खूप छान वाटतं की जेव्हा मी सांगते की मी इंजिनियर असून मी कथा लिहिते तर सगळ्या ऐकणाऱ्यांना खूप छान वाटतं. कमाल. आता तू पुस्तक लिहायला सुरुवात केली असेल आणि प्रेक्षकांना मी सांगेन की तिने खूप आधीपासून ब्लॉग्स वगैरे पासून लिखाण सुरू केलेलं आहे, पण पुस्तक रूपात आता पहिल्यांदा तिचं प्रकाशित होतं आहे. काही अडचणी येतात किंवा काही असे हर्डल्स असू शकतात? असतात म्हणजे कसं आहे, विचार आहेत ना की ते आज आपल्याला क्षणी आहेत डोक्यात, पण तेच विचार आपल्याला 5-10 मिनिटात येणार नाही, ते पूर्णपणे विसरतो आपण. त्याच्यामुळे एखादी कल्पना मला सुचली तर निदान ऍटलीस्ट रफली तरी वर्क करून मी ती ठेवते आणि मग त्याच्यानंतर लिहिते. कारण की घरात मुलं असतात, काही असतात, खूप सारे विचार आपल्या भोवती गर्दी करतात, त्याच्यामुळे नाही आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहू शकत. त्याच्यामुळे मग मी रफ वर्क करते आणि मग म्हणजे मग लिहिते. आणि असं नको वाटायला की आपण एखादा विचार व्यक्त करतोय आणि समोरचा त्याच्याने दुखावतोय, हाही विचार लिहिताना करावा लागतो. त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक हे लेखन करावं लागतं. खरंच एक प्रोसेस असते ना. पण म्हणजे ऑन द गो, म्हणजे तुला जसं जसं सुचेल तसं तू लिहित जातेस. म्हणजे असं ठराविक वेळ काढून बसलोय असं नाहीये. पहिल्या लेखाचा विषय आठवतो तुला? हो, तू काय लिहिलं होतं? जिद्द आई होण्याची हा सब्जेक्ट लिहिला होता मी. म्हणजे आमच्या जवळच्यांच्याच सोबत घडलेली ही घटना आहे आणि तिला म्हणजे खूप डेस्परेट होती ती आई होण्यासाठी, पण ती गोष्ट मिळायला तिला खूप खूप त्रास झाला आणि ती गोष्ट मी कथेच्या स्वरूपात लिहिली आणि कायम स्मरणात राहील ती गोष्ट माझ्या. कधीच. नक्कीच. अगदी म्हणजे लहानपणी तुला कोण लेखक किंवा हे आवडायचे किंवा लहानपणी गमतीशीर म्हणणार तर पु ल देशपांडे वगैरे त्यांचंच खूप आवडायचं. कारण की बाकी एवढं म्हणजे कठीण लेखन वाचायचं त्यावेळेस आपल्याला हे नव्हतं. आता वाचते मी केशव सूत म्हणा किंवा जी पण पुस्तकं असतात, कथासंग्रह असतात, आणि आता वेल्वेटच्याच पब्लिकेशन नंतर इतके पुस्तक आहेत ते पण सगळे वाचनात येतात. खूप जणांची वेल्वेट पब्लिकेशन मध्ये मोळी बांधलेली आहे. वेगवेगळ्या जॉनरचे लेखक आहेत. या मोठ्या विश्वविक्रमी सोहळ्याची तू एक भाग आहेस. तुला याबद्दल काय सांगावं वाटतं किंवा वेल्वेट पब्लिकेशनच्या वर्षा मॅम आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? वर्षा म्हणजे माझी खास मैत्रीण आणि तिच्यामुळेच मी खरं तर इथपर्यंत लिहायला आली की तू लिहू शकते, तुला लिहावंच लागेल. त्याच्यामुळे मी लिहायला सुरुवात केली. ऍक्च्युली नाही तर फक्त छंद होता तो. पुस्तक माझं कधी प्रदर्शित होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं, पण वर्षामुळे ते झालं. आणि मी टीमचा भाग आहे वेल्वेट कविशाच्या, की प्रत्येक टीम मध्ये मी काम करते, प्रत्येक प्रकाशन सोहळा होता त्याच्यात मी काम करते. त्याच्यामुळे तो पण अनुभव खूप छान असतो की वेगळं काही लेखना व्यतिरिक्त खूप काही टीम मॅनेजमेंट म्हणा किंवा बाकीच्या वेगळ्या गोष्टी मला या पब्लिकेशन मधून शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी वर्षाची आणि सगळ्या टीमची खूप खूप आभारी आहे. मस्त. या पुस्तकाबद्दल अजून थोडं सांगशील? हिंदोळामध्ये आता यावेळी तू काय गुच्छ बांधलायस? काय काय कथा आहेत? त्याच्यात सगळ्या नात्यांची गुंफण असलेल्या वेगवेगळ्या कथा आहेत आणि की त्याच्यामध्ये असं की म्हणजे एखादी घटना आपल्यासोबत वाईट होते तर ती लगेचच्या लगेच कशी टॅकल करायची अशी पात्र मी त्याच्यात गुंफली आहेत. की
अन्याय सहन नाही करायचा, तो लगेचच्या लगेच खोडून काढायचा, अशा प्रकारच्या कथा त्याच्यामध्ये आहेत. काइंड ऑफ इन्स्पिरेशनल असं मला वाटतंय. हो. मराठी लेखिका आहेत आणि मी इंग्लिश बोलती आहे, पण जे रिलेट होईल सगळ्यांना तशा ह्याच्यामध्ये आम्ही कम्युनिकेशन करतो आहोत. आणि तिने जसं सांगितलं की ती ह्या टीमचा एक भाग आहे आणि बरेच वर्ष आय थिंक तुम्ही एकत्र हो. काम करता आहात आणि आता तुझं पुस्तक पब्लिकेशन होणार आणि ते सुद्धा विश्वविक्रमी ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या ह्याच्यात तुझं खूप खूप कौतुक. 2 मुलांची आई, इंजिनियर अशी जया आपल्या बरोबर आज आहे. पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्या बरोबर जया पाटील यांचे मिस्टर आहेत. तुम्ही तुमचं नाव सांगाल आणि तुम्हाला लेखिकेचे तुम्ही प्रोत्साहन देणारी एखादी व्यक्ती आहात, त्याच्याबद्दल काय वाटतं आणि या विश्वविक्रमामध्ये आज त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्याबद्दल काय वाटतं सांगा. चालेल, नक्कीच. माझं नाव देवेंद्र देवरे. मी प्रोफेशनली IT प्रोफेशनल आहे. मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आणि लेखिका प्लस इंजिनियर जया पाटील यांचे हजबंड आहेत. खरं तर सांगायचं झालं, तिला आधीपासून लिहायची आणि वाचनाची आवड होती आणि कोविड पिरियडमध्ये वेळात वेळ काढून तिला वेळ मिळाला की तिची जी आवड आहे तिची त्याच्याने काहीतरी लिहायला सुरुवात करावी. तर मग तिने ते कथा होता त्या लिहायला सुरू केल्या आणि आज थ्रू वेल्वेट कविशा पब्लिकेशनच्या मार्केट तिच्या ज्या कविता आहेत त्या बुक्सच्या स्वरूपात पब्लिश होत आहेत. तो मला स्वतःला आणि आमच्या फॅमिलीला मोठा आनंदाचा क्षण आहे. या चालतंय. खूप खूप आभार आभार. आणि तुमच्या दोघांचं खूप खूप कौतुक. धन्यवाद. थँक्यू.